श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदास बौद्ध शक 13वा. समास दुसरा. सारासार निरूपण. ऐका सारासार विचार, उभारले जगडंबर, त्यात कोण सार कोण असार, विवेके ओळखा. दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल तेची सार. आत्मानात्म विवेक होऊन नित्य अशा आत्म्याची निवड झाली आणि वृत्ती अंतरात्म्यापाशी स्थिरावली, तेथे ज्ञान आणि उपासना एकरूप होतात. आता सारासार विचार ऐकावा. विश्वाचा जो एवढा पसारा समोर दिसतो, त्यामध्ये सार कोणते व असार कोणते हे आपण विवेकाने ओळखावे. जे दिसते ते नासते, जे येते ते जाते हे असार होय, पण जे सदैव असतेच असते तेच सार होय. मागे आत्मानात्म विवेक सांगितला. त्यात जो अनात्मा आहे त्यास ओळखून तो बाजूस टाकला. आत्मा जाणता जाणता मुळातील आरंभीचा धागा हाताशी लागला. वृत्ती मूळ मायेपाशी जाऊन बसली खरी, पण तेथून देखील ती निवृत्त झाली पाहिजे. यासाठी श्रोत्यांनी नीट सारासार विचार करणे आवश्यक आहे. नित्यानित्य विवेक बरोबर झाल्याने नित्य अंतरात्मा निवडून तेथे वृत्ती चिकटली, पण तेथून निवृत्त होऊन निराकारात जावे हा हेतू शिल्लक राहतोच. हेतू हा केव्हाही अशाश्वतच असतो आणि निर्गुण स्वरूप तर शाश्वत असते. जे येते आणि जाते ते अशाश्वत असते, हे सारासार विचार केल्याने समजते. वळते म्हणून त्यात चंचळ, चळते म्हणून त्यात चंचळ म्हणतात, चळत नाही म्हणून त्यात निश्चळ म्हणतात. निश्चळ स्वरूपात चंचळाला वाव नाही असे निसंशयपणे समजावे. अखेर ज्ञान आणि उपासना दोन्ही एकरूपच होतात, पण उपासनेमुळे जगाचा उद्धार होतो हे खरे आहे. अंतरात्मा अनुभवास येऊन मी ज्ञानघन आहे असे ज्ञान येते, तरी पण त्या ज्ञानाचे विज्ञान होणे जरूर आहे. विज्ञानामध्ये हेतू नाही, संदेह नाही, चंचळाचा मागमूस नाही. द्रष्टा, साक्षी, जाणता, ज्ञानघन, चैतन्य सत्ता, ज्ञान आणि देव ही सगळी एकाच अंतरात्म्याचीच निरनिराळी नावे आहेत हे नीट समजावे. या ज्ञानाचेच शेवटी विज्ञान होते. अनेक प्रकारच्या मतांचा अभ्यास केला तर असे नजरेस पडेल की सारे चंचळ नाहीसे होते, त्याचवेळी ज्ञानाचे विज्ञान होते. आत्मानात्म विवेकाने जे नाशवंत आहे असे ठरले ते नाश पावते किंवा नाही असा संदेह जोपर्यंत असतो तोपर्यंत माणूस ज्ञानाचा अधिकारी होत नाही आणि होऊ शकत नाही. अनात्म नाशवंत आहे असा सतत निश्चय केला आणि तरी त्याबद्दल संदेह तसाच उरला तर तो दृश्याच्या मोठ्या मृगजळामध्ये वाहवला आहे असे समजावे. परब्रह्माला कधीही क्षय नाही म्हणून ते अक्षय असते. व्यापकपणाने सर्व ठिकाणी ते भरून आहे अशा निर्विकार स्वरूपात हेतू आणि संदेह असत नाहीत. ते अक्षय स्वरूप सर्व चंचळ धर्माच्या पलीकडे आहे. मी ते पाहतो म्हणून कोणी ते ओळखू शकत नाही. संपूर्ण संगत्याग हाच त्या ओळखीचा उपाय आहे. वृत्तीशून्य अवस्था आली म्हणजे त्याचा तदाकारपणे अनुभव येतो. निश्चळ परब्रह्म अतिविशाल आहे आणि सगळीकडे अगदी गच्चपणे भरलेले आहे. आरंभ, मध्य, अखेर या तिन्ही अवस्थात ते अगदी जसेच्या तसे अचल, अढळ आणि अतूट असते. त्याचा अनुभव आला म्हणजे ते आकाशासारखे वाटते, परंतु आकाशापेक्षाही ते अधिक दाट आहे. आकाशाविरहित एखादे ठिकाण असू शकेल, पण ब्रह्म व्यापून नाही असे काहीही असणे शक्य नाही. ज्याच्या ठिकाणी प्राण्याचा संबंधच नाही असे ते निरंतर निरंजनपणाने असते. चर्मचक्षुने अनुभव घेणे ही देहबुद्धीची भूमिका, तर ज्ञानचक्षुने अनुभवणे ही आत्मबुद्धीची भूमिका होय. पण या दोन्ही भूमिका अनुभवाच्या अलीकडील आहेत. निर्गुण ब्रह्मस्वरूप हे स्वभावताच जगण्याच्या पलीकडे असल्याने त्यास जाणायला जाऊन जाणता येत नाही. मीपणाचा संपूर्ण त्याग झाल्यावाचून कोणालाही ब्रह्मस्वरूप होता येत नाही. म्हणून साधकाने मीपणाचा निःशेष त्याग करावा आणि मौन गर्भ म्हणजे शब्दातीत असणारे परब्रह्म अनुभवावे. असाराचे निरसन करता करता सारे असार बाजूला सरले. जेवढे अशाश्वत होते तेवढे सगळे नाहीसे झाले. मग जे निश्चळ परब्रह्म उरले तेच सार होय.
मूळ प्रकृतीचा 8 देहांचा पसारा बाजूस सारावा आणि मग ब्रह्मरूपतेचा अनुभव घ्यावा असा उपाय साधू संत सांगतात. ते ब्रह्मस्वरूप सर्व मानवी कल्पनांच्या, अनुभवांच्या आणि विचारांच्या अतीत आहे. अशा त्या स्वरूपात मिसळणारा साधू खरोखर धन्य समजावा. पिंड ब्रह्मांडाच्या देहापैकी 8वा देह म्हणजे मूळ माया होय. तिच्या सकट 8ही देहांचा निराश करण्याची तयारी झाल्यावर साधू पुरुष अति कृपाळूपणाने ब्रह्मज्ञानाचा उपाय सांगतात. 8ही देह निराश पावल्यावर शून्य पुढे येते, तेथे घोटाळू नये यासाठी साधूंचे मार्गदर्शन अवश्य असते. सह अहम म्हणजे तो मी आहे. सहा म्हणजे अहम सहा म्हणजे मी तो आहे. तत्वमसी म्हणजे ते ब्रह्म तूच आहेस. साधकाने सारासार विचार केल्यास आपले ब्रह्मरूपत्व सहजच अनुभवास येते. साधकपणाने राहून संपूर्ण संगत्याग झाला की केवळ ब्रह्म उरते. साधकाची वृत्तीशून्य अवस्था होते. सारासार विचाराने साधायचे ते हेच होय. अशा रीतीने वृत्तीशून्यता साधणे हाच खरा सारासार विचार समजावा. ते परब्रह्म तापत नाही आणि निवत नाही. ते चकचकीत होत नाही आणि काळवंडत नाही. ते ढवळून गढूळ होत नाही आणि निवळून स्वच्छ होत नाही. ते इंद्रियांना दिसत नाही आणि मनाला भासत नाही. ते उत्पन्न होत नाही आणि नाश पावत नाही. ते येत नाही आणि जात नाही. ते भिजत नाही आणि वाळत नाही. ते जळत नाही आणि विझत नाही आणि त्यास कोणी कोठे नेऊ शकत नाही. चोहोकडे जिकडे पाहावे तिकडे ते समोर उभे राहते. ज्याच्या ठिकाणी साऱ्या दृश्याचा भास नाहीसा होतो, अशा त्या निर्विकारी ब्रह्माच्या स्वरूपाशी तदाकार होतो, तो साधू मोठा होय. अखेर संतांची व्याख्या सांगून आत्मनिवेदनाचे खरे स्वरूप श्री समर्थ वर्णन करतात. स्वतः कल्पनातीत होऊन जो निर्विकल्प ब्रह्मामध्ये लीन होतो, तोच संत म्हणून ओळखावा. बाकीचे सगळे मायेच्या कक्षेतील अनंत समजावे, असंत समजावे. ते ब्रह्मरूप असतात. जो खोटे बाजूस सोडून खरे ग्रहण करतो त्यालाच परीक्षावंत म्हणतात. म्हणून जाणत्याने ब्रह्मरूप असार टाकून परब्रह्मस्वरूप सार ते घ्यावे. सार जाणता जाणता अखेर आपली जाणीव नाहीशी होते. वृत्ती ब्रह्मस्वरूपाशी तदाकार होते. खरी आत्मनिवेदन भक्ती अशी आहे. भक्ती आणि मुक्ती यांचे शब्दांनी वर्णन करावे. त्या शब्दांचा अर्थ ध्यानात घेऊन तद्रूपता कशी असते ते बुद्धीने बरोबर आकलन करावे. त्यावर चिंतन करता करता मी पण नाहीसे झाले की तद्रूपता साधते. जे परब्रह्म सद्रूप आहे आणि चिद्रूप आहे त्याच्याशी आपले स्वस्वरूप तद्रूप आहे. पण सर्व तत्वांचे निरसन झाल्यावर आपले रूप अरूपच आहे असा अनुभव येतो. आता याचा सारांश ऐकूया. आत्मानात्म विवेकाने अंतरात्मा तेवढा नित्य आणि बाकीचे अनात्म सगळे अनित्य आहे असे प्रत्ययाने समजले. अनात्म स्थूल व नाशवंत असल्याने साधकाने त्यामधून आपली वृत्ती मागे खेचली. मागे नेत नेत ती अंतरात्म्यापर्यंत पोहोचवली. तेथे मुळीचा मूळ तंतू जी मूळ माया आहे तिचे दर्शन झाले. 3 अनात्म अवस्था टाकून साधक तुर्येपर्यंत गेला तरी त्या ठिकाणी शुद्ध सत्वमय मी शिल्लक उरतो. निराकारात जावे हा हेतू राहिल्याने थोडे का होईना पण चंचलपण अनुभवास येते. मी द्रष्टा आहे, साक्षी अंतरात्मा आहे, मी ज्ञानघन आहे, मी देव असून चैतन्य सत्तारूप आहे अशी शुद्ध ज्ञानमय वृत्ती असते. उपासना करता करता अखेर उपासक किंवा भक्त उपास्य देवतेशी किंवा ईश्वराशी एकरूप होतो. म्हणून आत्मानात्म विवेकाच्या अंती ज्ञान आणि उपासना एकरूप होतात. चंचलपणाची कल्पना आहे तोपर्यंत निराकारात प्रवेश होत नाही. देहबुद्धीचा जन्मचक्षु आणि आत्मबुद्धीचा ज्ञानचक्षु दोन्ही निर्गुणांच्या अलीकडे राहतात. अखेर मी अंतरात्मा आहे हा संग सुटला की वृत्तीची निवृत्ती होते आणि निशब्द अवस्था येते. तेथे निश्चळ, निर्विकल्प, निर्गुण आणि निराकार मौनगर्भ ब्रह्मस्वरूपात प्रवेश होतो. स्वतः कल्पनातीत होऊन निर्विकल्प सद्वस्तू बनतो तो संत होय. स्वस्वरूप जाणता जाणता वृत्ती तदाकार होऊन सच्चिदानंदाचा आविष्कार होणे यास आत्मनिवेदन म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सारासार निरूपण नाम समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी
हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्रीराम.